नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतो आहे पाण्याच्या वापराची, पाण्याच्या नियोजनाची. मगापासून आपण बोललो पिण्याच्या पाण्याबद्दल, शेतीच्या पाण्याबद्दल. उद्योगाच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. एका बाजूला वाढतं शहरीकरण आहे, शहरीकरणामुळे उद्योगांना प्राधान्य मिळतं आहे, औद्योगिकरण होतं आहे, त्यामुळे उद्योगांना पाणीसुद्धा पाहिजे आहे आणि त्यासाठी उद्योगांच्या संख्येच्या तुलनेमध्ये त्यांना तसा पाणी पुरवठा करणं अपेक्षित आहे. म्हणजे एका बाजूला शेतीच्या पाण्याचा विषय तर दुसऱ्या बाजूला उद्योगाच्या पाण्याचा विषय आहे. नेमकं पाणी द्यायचं कोणाला याच अनुषंगानं मी आता जाणार आहे राजेंद्र होलानींकडे. नागपूरला ते आहेत. होलानी सर, मला सांगा, पाण्याचा जो सगळा एकूण वापर आहे आणि त्याचं पाण्याचं जे वाटप आहे, उद्योगांचा विचार केला तर उद्योगांना सुद्धा पाणी हवं आहे आणि उद्योगांना जर पाणी द्यायचं झालं तर शेतीच्या पाण्यावरती गंडांतर येऊ शकतं. हे दुष्टचक्र जर भेदायचं असेल तर काय केलं पाहिजे? उद्योगाला एकूण पाण्यापैकी साधारण 7 ते 8% पाणी उद्योगाला लागतं आहे. पण एकंदरीत विचार केला तर उद्योग हे ज्या MIDC एरियामधनं एकवटलेले आहे, हे सगळे MIDC मोठ्या शहरांच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर आहेत. या शहरांच्या वापरून झालेल्या सुवेजचा वापर या MIDC अंतर्गत असलेल्या कारखान्यांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. एकीकडे माझं असं ऑब्झर्वेशन आहे की हे दोन खाती वेगळी असल्यामुळे हे कोऑर्डिनेशन होऊ शकत नाही आणि हे कोऑर्डिनेशन न झाल्यामुळे पाण्याचा एक पुनर्वापराची जी चांगली संधी आहे ती आपण कुठेतरी गमावतो आहे आणि त्याचा विचार करत नाही. पुण्याच्या शेजारी असलेल्या पिंपरी चिंचवडचा विचार आपण केला, औरंगाबादच्या शेजारी असलेल्या वाळूज आणि चिकलठाणाचा विचार केला, नागपूरच्या शेजारी असलेल्या बुटीबोरीचा विचार केला, तर या सगळ्या ठिकाणी या शहरांच्या पुनर्वापराद्वारे निर्माण झालेल्या पाण्याचा वापर करता येणं सहज शक्य आहे. परंतु MIDC आणि औद्योगिक संस्था ज्या आहे यांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या ज्या काही बॅलन्स शीटचा विचार केला तर पाणी विक्रीमधनं येणारा महसूल हा त्यांच्या दृष्टिकोनातनं एक जरी फार मोठा भाग असला तरी त्यांनी तोकडा विचार न करता एकंदरीत पाण्याचा विचार करणं आवश्यक आहे. किंबहुना मी असं म्हणेन की जायकवाडीमध्ये पाणी नसताना वाळूज आणि इतर इंडस्ट्रीयल एरियामध्ये औरंगाबादचं ट्रीटेड सुवेजच वापरणं जास्तीचं समर्पक आहे. त्याचप्रमाणे पुण्याच्या शेजारच्या पिंपरी चिंचवडलाही ते सहज शक्य आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये तर इव्हन फ्लशिंगसाठी सुद्धा त्याचा विचार करणं फार आवश्यक आहे. कारण असं आहे की मुंबईमध्ये जे वेस्ट वॉटर न ट्रीट केलेलं समुद्रामध्ये सोडल्या जातं तिथली व्हिजिबिलिटी, समुद्राचं पाणी खराब आपण करतो आहे. तर दुसरीकडे तेच पाणी जर ट्रीट करून आपण वापरलं तर 3,500 MLD पैकी 450 MLD जरी पाणी ट्रीटेड सुवेजच्या द्वारे वापरलं आपण तर वरचं वैतरणा धरण आपल्याला मराठवाड्याकडे सहज वळवता येणं शक्य होऊ शकतं. याचा कुठेतरी गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर असलेल्या पॉवर प्लांट्ससाठी सुद्धा त्याच्या कूलिंग वॉटर रिक्वायरमेंटसाठी जवळच्या शहरांचं वेस्ट वॉटर वापरणं फार आवश्यक आहे. या दृष्टिकोनातनं नागपूरमध्ये कोराडीसाठी सुरुवात झालेली आहेच, परंतु आता आपण बघतो की परळीचं आपल्याला सगळं टोटल पॉवर स्टेशन बंद करायला लागलं पाणी नसल्यामुळे. यावर कुठेतरी नांदेडच्या वेस्ट वॉटरचा विचार होणं फार आवश्यक आहे की 60 ते 70 MLD पाणी नांदेडमध्ये ट्रीटेड वेस्ट वॉटर आपण याच्यासाठी वापरू शकतो आणि हे वापरल्यामुळेच मोठ्या शहरांसाठी अतिरिक्त फ्रेश वॉटर उपलब्ध होऊ शकणार आहे. याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. याच्यासाठी जे पैसे लागत असतील ते खर्च करणं हे फ्रूटफुल आहे आणि आवश्यक आहे. यात दुमत असण्याची आवश्यकता नाही. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होलानी सर तुम्ही मांडलेला आहे की पाण्याचा पुनर्वापर म्हणजे उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर असेल तो जर आपण केला तर कदाचित ही सगळी समस्या सुटू शकते असं तुम्ही मत मांडलेलं आहे. याच अनुषंगानं मी पुन्हा जाणार आहे. आपले प्रदीप पुरंदरे औरंगाबादला आहेत. पुरंदरे सर, सांगा मला की उद्योगांना जे पुनर्वापर केलेलं पाणी जर आपण वापरायची सक्ती केली तर हा प्रश्न सुटू शकेल का आणि धरणांवरचा ताण त्यामुळे कमी होऊ शकेल का? पहिल्यांदा एक गोष्ट आपण आवर्जून सांगितली पाहिजे. होलाणे साहेब म्हणाले की 7-8% पाणी लागतं औद्योगिक वापरासाठी. ते खरं आहे, पण ते अर्धसत्य आहे. म्हणजे 1 लिटर पाणी जर औद्योगिक वापरासाठी दिलं तर ते 5-6 लिटर पाणी प्रदूषित करतात. तर तो विचार केला तर उद्योगाचा परिणाम हा फार वेगळा होतो. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की पाणी ट्रीट करणं
आणि ट्रीट करून परत सिस्टीमला नदीला परत करणं हे खरंच आवश्यक आहे. जलसंपदा विभागाने यांच्याबरोबर जे करार केलेले असतात त्याच्यात ते गृहीत धरलेलं असतं आणि अपेक्षा अशी आहे की 80-85% पाणी हे परत नदीला मिळावं. ते मिळतं, परंतु त्याचं प्रदूषण झालेलं असतं, त्याचा वापर कुठंतरी होतो तिसरीकडे, पण ते पेपरवरती येत नाही. हा एक मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये मूलभूत आपण असा विचार केला पाहिजे की औद्योगिक वापराची गरज कमी करता येईल का मुळातच नवीन तंत्रज्ञान वापरून. हे शक्य आहे. म्हणजे आपण जर रिसायकलिंग अव्याहत केलं, नवीन टेक्नॉलॉजी वापरली आणि फक्त मेकअप वॉटरच कारखान्यांना दिलं तर पाण्याची गरज खूप कमी प्रमाणात होऊ शकते. म्हणजे औष्णिक वीज प्रकल्प जे आहेत आपले ते वॉटर गझलर्स आहेत, बकासुरासारखं पाणी पितात. आता जगात जी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3% पाणी लागेल, कमी गरजने होईल, हे शक्य आहे. असं जर केलं तर आपली पाण्याची गरज ही फार मोठ्या प्रमाणात भागू शकते. उद्योगातलं पाण्याची टेक्निक बदललं पाहिजे, तंत्रज्ञानामध्ये बदल केला पाहिजे, हा त्यातला भाग आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावासा वाटतो की सिंचन प्रकल्पातून जेव्हा उद्योगासाठी पाणी घेतात तरतूद नसताना, तेव्हा असं अपेक्षित आहे, 2 गोष्टी अपेक्षित आहेत की त्यांनी त्याच्यासाठी पैशाच्या भाषेत भरपाई केली पाहिजे. काय अमुक एवढे हेक्टरला लाख रुपये की असं ते दिलं पाहिजे. ते जे पैसे काही प्रकल्पांकडून घेतले जातात, काही लोकांकडून घेतले जात नाहीत. ज्यांच्याकडून घेतले जातात त्याचा वापर सिंचनाच्या सुधारण्यासाठी होत नाही, तो पैसा तिसरीकडेच जातो. त्याच्यामुळे शेतीचं नुकसान होतं. हा एक मुद्दा आहे. आणि पुढचा भाग त्याच्यातला असा की पाणी जे करारनामा करून परत आलं पाहिजे पाणी, ते पाणी येत नाहीये परत, त्याचा वापर तिसरीकडेच होतोय. तर उद्योगाच्या ते तंत्रज्ञान सुधारणं हा पहिला मुद्दा, त्यांनी वापरलेलं पाणी ट्रीट करून नदीला सोडणं हा दुसरा मुद्दा, त्याचं पेपरवरती येणं, व्यवस्थापनामध्ये त्याची दखल घेतली जाणं हा पुढचा मुद्दा. हे मुद्दे केले तर मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न सुटू शकतात.